इलेक्ट्रोफिलिक. इलेक्ट्रोफाइल काय असतं सांगा? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन अजून व्यवस्थित कळेल म्हणजे काय आहे. OR म्हणजे अल्कोऑक्साइड हे तर कळालं. ऑक्सिजनवर किती इलेक्ट्रॉन्स असतील? टोटल 6. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती त्याचे? 6 आहे. 6 पैकी याचे आणि एक इकडे, तर इथे किती झाले? 4 इलेक्ट्रॉन्स. हे कळालं सगळ्यांना? 4 इलेक्ट्रॉन्स कसे आले? ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, हे जे इलेक्ट्रोफाइल सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, हे जे ना हे इलेक्ट्रॉन्स कुठे आले? इथे आले. समजलं? आता हे जेव्हा इलेक्ट्रॉन्स इथे जर शिफ्ट झाले तर हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड हा कुठे येणार? इथे. कळालं? हा बॉन्ड कुठे शिफ्ट होणार? इथे. म्हणजे बघा रिॲक्शन कशी येईल. हा जसाच्या तसा, जसेच्या तसे बॉन्ड दिले बघा व्यवस्थित. आणि इथे काय होणार तुमचं? डबल बॉन्ड O. बरोबर. 2 इलेक्ट्रॉनने इथे काय झालं? हा इलेक्ट्रॉन इथे आल्यामुळे इथे डबल बॉन्ड, हा R तसाच, हे 2 इलेक्ट्रॉन्स. आणि आता काय होणार आहे, हे इथे आल्यामुळे हा बॉन्ड ब्रेक झाला. बरोबर आहे. इथे कोणता चार्ज येईल तुमचा? निगेटिव्ह. हे कळालं ना? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. यातला एक बॉन्ड ब्रेक केला तर एक निगेटिव्ह. ह्या इलेक्ट्रॉनला जर मी ब्रेक केलं तर इथला इलेक्ट्रॉन्स एक इकडे गेला आणि इथे बॉन्ड फॉर्म झाला. इथे कोणता पॉझिटिव्ह चार्ज येणार? निगेटिव्ह. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे तर प्लसवाला चार्ज त्याच्यासोबत गेला, इथे आला निगेटिव्ह. इतकं समजलं? कन्फर्म? समजलं? बॉन्ड ब्रेकिंग म्हणजे काय? आपल्याला रेझोनन्स करायचं. रेझोनन्स म्हणजे काय? शिफ्टिंग ऑफ अ बॉन्ड. बॉन्डला काय करायचंय? फक्त शिफ्टिंग करायचंय. कळालं? डिलोकॅलायझेशन, लोकॅलाइज, चेंजेस करायचंय. लोकॅलायझेशन, डिलोकॅलायझेशन म्हणजे काय? मुवमेंट ऑफ अ बॉन्ड. बॉन्डची काय करायची? मुवमेंट करायची. शिफ्टिंग ऑफ अ बॉन्ड. बॉन्ड काय करायचे? शिफ्ट करायचे. कसेही शिफ्ट करून चालणार आहे का? नाही. हे कशावर डिपेंड करतं? तुमच्या फंक्शनल ग्रुपचा, तुमचा जो सबस्टिट्यूएंट आहे त्याच्यावर डिपेंड करतं. हे काय आहे? हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. कळालं? मग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये काय झालं, हा जो इलेक्ट्रॉन्स आहे हा आणि इथला इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज आणि इथला ह्या बॉन्ड ब्रेक केल्यावर पॉझिटिव्ह चार्ज, इथे एक बॉन्ड बनला, याच्याकडे कोणता चार्ज आला? निगेटिव्ह. एक बॉन्ड म्हणजे एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. बरोबर आहे ना? कॅटायन आणि अनायन, आयोनिक बॉन्ड माहिती ना कसा फॉर्म होतो? तर त्यातला हा इथे कोणता गेलाय तुमचा? मायनस, सॉरी प्लस. इलेक्ट्रोफिलिक आहे तर इथे कोणता चार्ज आला? निगेटिव्ह. आता काय होणार, हा बॉन्ड इथे आल्यामुळे, शिफ्टिंग झाल्यामुळे हा बॉन्ड तुमचा कुठे जाईल आता? इथे. कळालं? रिॲक्शन्स बघून इथे कोणता चार्ज आता जसा आहे आधी ते लिहून घेऊ. डबल बॉन्ड O R. बरोबर. आता बघा काय सांगितलं, हा बॉन्ड ब्रेक होईल तुमचा. आता इथे काय येणार तुमचा? हा निगेटिव्ह चार्ज आणि इथला प्लस साइन. तुमचा बॉन्ड कुठे बनेल? इथे. आणि इथे कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह. समजलं? काय केलं? यस नो? रेझोनन्स. कळालं? हा मायनस, बघ बोला. फक्त बघ आता इथे निगेटिव्ह साइन आलं, इथला बॉन्ड शिफ्ट झाला की नाही? तो बॉन्ड कुठे आला? इथे. कळालं ना? मग आता हा ब्रेक होईल. बरोबर आहे. मग हा ब्रेक झाल्यावर इथली प्लस साइन आणि हा मायनस, इथे बॉन्ड बनला. याला ब्रेक केल्यावर मग इथे कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह. एक बॉन्ड म्हणजे मायनस आणि एक प्लस. याच्याकडे मायनस येते, इथला बॉन्ड ब्रेक केल्यावर इथे कोणता जाणार? प्लस. म्हणजे इथे आला का तुमचा बॉन्ड मायनस आणि प्लसचा. उरलेला एक, हे बघा हा बॉन्ड आहे, हे इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. हा मायनस आणि हा प्लस. बरोबर. इथे बॉन्ड झाला. कळालं? मग उरलेला हा चार्ज कुठे येणार? इथे. कळालं? आता पुढची स्टेप काय येईल मला सांगा. आपण काय केलं, हा बॉन्डला इकडे शिफ्ट केलं. आता काय होईल सांगा मला. ह्या बॉन्डला आपण काय करणार? शिफ्ट. बघा ना इथे दिला सगळ्यात आधी इथे. बरोबर. नंतर इथल्या बॉन्डला आपण इथे शिफ्ट केलं. आता काय होणार, ह्या बॉन्डला आपण इथे शिफ्ट करणार. बरोबर. म्हणजे कसं येणार बघा,
जसं आहे तसं बघून लिहून घ्यायचं आधी. ऑक्सिजनवर जसे चार्ज आहे तसे, बरोबर. ह्या बॉन्डला आता हा मायनस आणि इथला प्लस, बरोबर, म्हणजे तुमचा बॉन्ड इथे येईल मायनस आणि प्लस, हा जसाच्या तसा, आणि इथे कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. समजलं. मी लास्ट तुमचं स्टेप द्यायच्या, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि 5ला तुमचं पुन्हा जसं आहे तसंच हा पुन्हा जाणार वरती, जसं आहे तसंच येणार, ऑक्सिजन 4 बॉन्ड. ठीक आहे. आता याच्यातून हे दाखवण्याचं रिझन असं आहे मेन, इथे आपल्याला कोणकोणती पोझिशन मिळते ऑब्झर्व करा. ऑर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन, ऑर्थो पोझिशन. म्हणजे आपला जो सबस्टिट्यूएंट आहे तो आपण कुठे कुठे अटॅच करू शकतो, ऑर्थो आणि पॅरा पोझिशन. कळालं. मेटा पोझिशनला अटॅच करू शकतो का, नाही. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कुठे होईल, ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. हे कसं फाइंड केलं, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनच्या रेझोनन्स स्ट्रक्चरने. हाऊ टू फाइंड, तुम्ही कसं ठरवलं की या ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशनलाच आपण सबस्टिट्यूएंट अटॅच करू शकतो, तर रेझोनन्स. समजलं. यस. तो केलंय आपण रेझोनन्स. काय म्हणतात त्याला, रेझोनन्स. रेझोनन्स म्हणजे काय, डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनच्या किती 3 रिॲक्शन्स आहेत. फर्स्ट आहे हॅलोजनेशन, ठीक आहे. सेकंड आहे फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन, फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन. याच्यात 2 रिएजंट आपण यूज करतो. आणि थर्ड आहे नायट्रेशन. याला जास्त जागा लागेल, फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन. लक्ष द्या, अगदी सिंपल आहे. हॅलोजनेशन म्हणजे काय ऍड करावं लागेल, हॅलो, हॅलो ग्रुप. हॅलो म्हणजे कोणते ग्रुप, रोज हॅलो म्हणतात की नाही, हॅलो, हॅलो काय म्हणायला लावलंय रोज, हॅलो क्लोरो, हॅलो फ्लोरो, हॅलो ब्रोमो. हॅलोजनेशन कोणकोणते हॅलोजन आहेत, बोला. फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयडो. त्यातला आपण एक कोणताही हॅलोजन इथे यूज करू शकतो. आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे, 3 रिॲक्शन्स आहेत. कशाच्या, इथर. 3 रिॲक्शन्स ऑफ इथर. कोणत्या चॅप्टरचं करतोय आपण, इथर. आता इथर मध्ये आपण एनिसोलचं स्ट्रक्चर कसं असतं, काय सांगितलं होतं, OCH3 अटॅच. काल शिकवलं होतं ना स्पेशल स्ट्रक्चर फिनॉलचं, ॲनेलिनचं. तसं हे याचं नाव काय आहे, एनिसोल. काय नाव आहे, काल शिकवलंय बघा, एनिसोल, बरोबर. एनिसोल मध्ये तुम्हाला काय रिएजंट यूज करायचं आहे, हॅलोजनेशन. हॅलोजनेशन म्हणजे तुम्ही काय अटॅच करणार, Br2. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ही रिॲक्शन होणार, ऍसेटिक ऍसिड. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ऍसेटिक ऍसिड. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऍसेटिक ऍसिड, CH3COOH. ओके, ऍसेटिक ऍसिड. काय होणार रिॲक्शन मध्ये, काय सांगितलंय, जो सबस्टिट्यूएंट आहे आपला, जो रिएजंट आहे तो कुठे अटॅच होणार आहे, कोणत्या पोझिशनला अटॅच होणार आहे, बोला. एक ऑर्थो आणि प्लस, अजून कुठे अटॅच होऊ शकतो, 2च ठिकाणी तो ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह. 2च ठिकाणी तो सबस्टिट्यूएंट अटॅच होऊ शकतो. एक आहे मेटा पोझिशन, सॉरी पॅरा पोझिशन, आणि एक, मग याचं नाव काय येणार सांगा मला, या प्रोडक्टचं नाव, ऑर्थो ब्रोमो एनिसोल. त्याचं नाव काय येणार, पॅरा ब्रोमो एनिसोल. लिहू शकतात, ऑर्थो ब्रोमो. ओ म्हणजे काय, ऑर्थो पोझिशन, हा, ऑर्थो ब्रोमो एनिसोल. आणि याचं नाव येणार पॅरा ब्रोमो एनिसोल. समजली हॅलोजनेशन रिॲक्शन. पण जेव्हा हे रिॲक्शन प्रोडक्ट फॉर्म झाल्यानंतर ऑर्थो ब्रोमो एनिसोल हा आपल्याला किती % मध्ये मिळतो,
90% मध्ये हा प्रोडक्ट फॉर्म होतो. किती मध्ये? 90% मध्ये. आणि हा जो प्रोडक्ट आहे हा किती फॉर्म मध्ये मिळतो? 10% मध्ये. आता हा क्वेश्चनचा सीईटीला असा क्वेश्चन येऊ शकतो, हॅलोजनेशन रिएक्शन मध्ये किती पर्सेंट पॅराब्रोमोएनिसोल असतं किंवा ऑर्थोब्रोमोएनिसोल किती पर्सेंट मध्ये प्रोडक्ट फॉर्म होतो? कळायला का क्वेश्चन कसा येऊ शकतो सीईटीला, की पॅराब्रोमोएनिसोल किती पर्सेंट मध्ये प्रोडक्ट फॉर्म होतो? तर 90% मध्ये, आणि पॅराब्रोमोएनिसोल 10% मध्ये, ऑर्थोब्रोमोएनिसोल 90% मध्ये. ओके. आता फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन मध्ये ना तुम्हाला दोन रिएजंट लक्षात ठेवायचे. एक आहे तुमचं असाइल क्लोराइड. काय आहे? असाइल क्लोराइड. आणि सेकंड आहे तुमचं एक अल्काइल हॅलाइड. आपण फर्स्ट अल्काइल हॅलाइड घेऊ आणि सेकंड असाइल क्लोराइड घेऊ. ठीक आहे. अल्काइल हॅलाइड म्हणजे काय? एक मिथाइल ग्रुप आणि एक हॅलाइड ग्रुप. क्लोराइड घेतला, मिथाइल क्लोराइड. बघा मी आधी रिएजंटच लिहिते तुम्हाला समजण्यासाठी. आता सगळ्यात ट्रिक सांगते. असाइल क्लोराइडला कसं लक्षात ठेवायचं? तुम्हाला ऍसिटाल्डेहाइड माहिती का सगळ्यांना? CH3 C डबल बॉन्ड OH, हे तुमचं ऍसिटाल्डेहाइड आहे. काय आहे? ऍसिटाल्डेहाइड. ओके. CH3 C डबल बॉन्ड OH ऍसिटाल्डेहाइड आहे. याचा H जर रिप्लेस केला आणि इथे जर Cl टाकलं तर हे काय फॉर्म होतं? असाइल क्लोराइड. समजलं? त्याच्यासाठी तुम्हाला ऍसिटाल्डेहाइड माहिती पाहिजे. ऍसिटाल्डेहाइड मध्ये किती कार्बन्स प्रेझेंट असतात? 2. CH3 C डबल बॉन्ड OH हे ऍसिटाल्डेहाइड आहे. आणि ऍसिटाल्डेहाइडचा H रिप्लेस करून जर आपण Cl अटॅच केला तर काय फॉर्म होतं? असाइल क्लोराइड. मग असाइल क्लोराइडला आपण असंही लिहू शकतो की नाही? CH3 COCl. शॉर्टकट C डबल बॉन्ड OCl लिहा किंवा CH3 COCl. फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन मध्ये तुम्ही कोणतीही रिएक्शन करा, याच्यामध्ये दोनच रिएजंट ऍड होतात, एक अल्काइल हॅलाइड आणि सेकंड असाइल क्लोराइड. म्हणून मी आधी रिएजंट लिहिलं. आणि इथे तर तुम्हाला माहितीच आहे काय अटॅच करायचंय? ॲनिसोल. काय घ्यायचंय? OCH3. इकडे काय घेणार? OCH3. ठीक आहे. याचा कॅटॅलिस्ट सुद्धा सेम असतो. तुम्ही अल्काइल हॅलाइडच्या पण रिएक्शन बघितल्या तर त्याच्यामध्ये फक्त इथे हॅलोजन अटॅच केलेलं असेल, हे रिएजंट सेम असेल, आणि कॅटॅलिस्ट सुद्धा याचा सेम असतो. याचा कॅटॅलिस्ट असतो अनहायड्रस ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड. काय असतं? अनहायड्रस ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड. इथे सुद्धा काय येणार तुमचं? सेम अनहायड्रस ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड. कळालं रिएक्शन मध्ये काय काय लक्षात ठेवायचे तुम्हाला? फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन मध्ये एक अल्काइल हॅलाइड रिएजंट असतो आणि सेकंड असाइल क्लोराइड रिएजंट असतो. कळालं? काय येणार रिएक्शन बघा, सिंपल आहे. जे आहे प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे, जो पण आपल्याला ऍड करायचा आहे मिथाइल ग्रुप, इलेक्ट्रोफाइल सबस्टिट्यूशन आहे. इलेक्ट्रोफिलिकला जे आपण सबस्टिट्यूएंट ऍड करणार आहे तो कोणत्या पोझिशनला करणार आहोत? ऑर्थो आणि पॅरा. मग जसं आहे तसं कॉपी पेस्ट करा. इतकं सिंपल आहे. OCH3 हे 2 टाइम्स ड्रॉ करावे लागतील. का 2 टाइम्स? कारण 2 पोझिशनला आपण प्रोडक्ट फॉर्म करू शकतोय. समजलं? मग एकदा कुठे अटॅच कराल? ऑर्थोला, आणि एकदा कुठे अटॅच कराल? पॅराला. झालं? समजलं? नाव सांगा आता. 1 2 ऑर्थो मिथाइल ॲनिसोल किंवा 2 मिथाइल ॲनिसोल. स्पेशल नेम आहे ना ॲनिसोल. तिकडे काय येणार? बोला. 4 मिथाइल ॲनिसोल किंवा पॅरामिथाइल ॲनिसोल. राईट. आता 4 मिथाइल जे आहे याच्यामध्ये काय आहे? जे 4 मिथाइल जे आहे ते कसं आहे? मेजर प्रोडक्ट. मेजर आणि मायनर दोघांचं मिनिंग माहिती आहे? मेजर म्हणजे काय? जास्त प्रमाणात प्रोडक्ट फॉर्म होणारा मेजर प्रोडक्ट आहे. मोर अमाऊंट, मॅक्झिमम अमाऊंट मध्ये हा प्रोडक्ट तुमचा फॉर्म होणार आहे. कोणता? पॅरा. मी आधी ऑर्थोच इकडे काढलंय आणि पॅराचं त्यांनी काय केलंय? पॅराचं आधी काढलंय. नीट बघा, नाही तर टेक्स्टबुक मध्ये थोडस गडबड होईल तुमचं. मायनर. मी आधी ऑर्थोचा प्रोडक्ट फॉर्म केला आणि मग हा काय प्रोडक्ट फॉर्म झाला तुमचा? मायनर प्रोडक्ट. ठीक आहे. आता थर्ड रिएक्शन बघा. याच्यामध्ये पण काय होणार? लक्ष द्या व्यवस्थित. प्लस 2 पोझिशनला आपण अटॅच करणार आहोत. जो OCH3 आहे तो तसाच्या तसा लिहा. सेम. आता काय करायचंय? एक ऑर्थोला आणि एक पॅराला. कोणता ग्रुप अटॅच कराल? COCH3. सेम इथे अटॅच करा COCH3 आणि इकडे अटॅच करा पॅरा पोझिशनला C डबल बॉन्ड OCH3. असंही लिहू शकतो की नाही आपण? C डबल बॉन्ड OCH3. देव वरती रिएजंट लिहिलाय बघा मी. याला तुम्ही असंही लिहू शकता.
CH3 डबल बॉन्ड O Cl. ठीक आहे. आणि हे अनहायड्रस ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड. याच्यामध्ये जे पण आहे एक सिंपल आहे की ऑर्थो पोझिशन मध्ये तुम्हाला कसं प्रोडक्ट मिळतंय मायनर, आणि पॅरा पोझिशन मध्ये तुम्हाला कसं प्रोडक्ट मिळतंय मेजर. आता नायट्रेशन वरून तुम्हाला कळलं पाहिजे की काय असेल नायट्रिक ऍसिड. काय यूज करायचंय आपल्याला नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला काय HNO3. काय आहे HNO3. HNO3 ला कसं लिहायचं बघा नायट्रिक ऍसिड काय आहे फॉर्म्युला HNO3. HNO3 ला कसं लिहायला सांगितलंय HO-NO2. कसं लिहायचं HO-NO2. असं का लिहायचं बेन्झीन रिंगला आपण कोणता ग्रुप अटॅच करणार आहोत नायट्रो ग्रुप. समजलं. मग पुन्हा सेम रिॲक्शन बघा लक्ष आहे. ॲनिसोल ड्रॉ करता येईल आता सगळ्यांना. हे काय आहे ॲनिसोल प्लस काय ऍड करायचं आपल्याला नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड म्हणजेच काय HO-NO2. दुसरा ऍसिड यूज करणार आहोत कॅटॅलिस्ट म्हणून एक सल्फ्युरिक ऍसिड. काय आहे सल्फ्युरिक ऍसिड. इथे पण सेम प्लस 2 बेन्झीन ड्रॉ केले, 2 ॲनिसोल ड्रॉ केले, आणि जो सबस्टिट्युएंट आहे आपला तो कुठे अटॅच करायचा आहे एक NO2 आणि एक पॅरा पोझिशनला. बरोबर समजलं. म्हणजे यातलं काय होणार आता बाहेर काय येणार हे पण तुम्हाला कळत असेल. HO आहे आणि हा ग्रुप जिथे आपण अटॅच करतोय तिथून एक H बाहेर जाणार म्हणजे वॉटर तुमचं काय होणार बाय प्रोडक्ट असेल. बरोबर. याच्यात सुद्धा तुमचं जे असेल पॅरा पोझिशन ती कशी असेल तुमची मेजर प्रोडक्ट. पॅरा पोझिशन ही मेजर प्रोडक्ट आहे आणि ऑर्थो पोझिशनला तुम्हाला कसं मिळणार आहे प्रोडक्ट मायनर. आणि मेटा पोझिशनला तुम्हाला प्रोडक्ट फॉर्म होईल का नाही. हॅलोजनेशन वरून कळतं की आपल्याला हॅलोजन ऍड करायचंय. फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन मध्ये कळत नाही काय फ्रिडल क्राफ्ट. तर 2 रिएजंट लक्षात ठेवायचे. एक अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड मध्ये तुम्ही मिथाइल क्लोराइड यूज करू शकतात, मिथाइल ब्रोमाइड यूज करू शकतात, आणि सेकंड आहे असाइल क्लोराइड. असाइल क्लोराइड लक्षात नाही राहत काय करायचं ऍसिटाल्डिहाइडचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती असतं CH3 डबल बॉन्ड OH. H ला रिप्लेस करायचं Cl ला ऍड करायचं म्हणजे असाइल क्लोराइड. फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन झोपेतही विचारले ते 2च रिएजंट असतात. कोणकोणते एक अल्काइल हॅलाइड आणि सेकंड असाइल क्लोराइड. राहील लक्षात. नायट्रेशन रिॲक्शन. नायट्रेशन वरून कळतं की नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिडला कसं लिहायचं हो मराठीत हो इंग्लिशमध्ये नो. दोघं लँग्वेज येतात ना तुम्हाला त्याच्यावरून कळतं HO-NO2. हा त्यातला NO2 ग्रुप जो आहे तो कुठे अटॅच करायचा आहे आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. सेकंड अजून एक गोष्ट कळाली की इथरच्या याच्यामध्ये आपण हे इथरच्या रिॲक्शन्स केल्या बरोबर आहे. याच्यामध्ये रेझोनन्सने आपल्याला काय सांगितलं की तुमचा जो सबस्टिट्युएंट आहे तो कुठे अटॅच होईल ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. अजून नेक्स्ट एक गोष्ट कळाली की जो पॅरा पोझिशन मध्ये जो सबस्टिट्युएंट आपण अटॅच करतोय तो मेजर प्रोडक्ट आहे आणि ऑर्थो पोझिशनला तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर तिथे आपल्याला कसं मिळतंय मायनर प्रोडक्ट. कळालं यस नो. एवढंच होतं ह्या रिएक्शन्स मध्ये. मस्त हेडिंग एस्टरिफिकेशन अगदी सिंपल. हा जो टॉपिक आहे हा कशातला आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल आणि फिनॉल. म्हणजे अल्कोहोल युजेस ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये काय ऍड केल्यावर आपल्याला इस्टर मिळेल, फिनॉलमध्ये आपल्याला काय ऍड केल्यावर इस्टर मिळेल. इस्टरिफिकेशन मध्ये तुम्हाला कसलं स्ट्रक्चर माहिती पाहिजे इस्टरचं. आता इस्टरचं स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवायचं बघा C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O आणि बोथ ऑफ द साइड काय लावायचं R. कळालं इस्टरचं स्ट्रक्चर. हे असा प्रोडक्ट आपल्याला आला पाहिजे इस्टरिफिकेशन मध्ये. कळालं ना. तुम्हाला कोणत्या चॅप्टर मध्ये काही घेणं नाही. तुम्हाला माहिती पाहिजे आपल्याला काय फॉर्म करायचंय इस्टरिफिकेशन म्हणजे काय इस्टर. इस्टर कसं असतं C डबल बॉन्ड O R. C डबल बॉन्ड O काय लक्षात ठेवायचं C डबल बॉन्ड O आणि त्याच्या दोघं साईडला R असेल तर ते काय असतं इस्टर. आणि C डबल बॉन्ड O आणि एका साईडला जर H असेल तर हे काय असतं तुमचं ऍसिड. काय असतं कळालं. C डबल बॉन्ड O H असेल तर ते ऍसिड असतं. C डबल बॉन्ड O आणि बोथ ऑफ द साइड R असेल तर ते काय असतं इस्टर. काय असतं अंडरस्टूड. आता आपल्याला ही जी रिॲक्शन आहे
बघा इतकं सिंपल आहे ना. ROH म्हणजे काय? अल्कोहोल. ओळखता आलं पाहिजे. ROH म्हणजे अल्कोहोल. AROH म्हणजे फिनॉल. एरोमॅटिक रिंग आहे ना, शॉर्टकट लिहिलंय. AR म्हणजे काय? बेन्झिन रिंग. आणि त्याला OH अटॅच केला तर हे काय आहे? फिनॉल. हे काय आहे? अल्कोहोल. इतकं समजलं. आता याच्यात आपल्याला ऍड करायचंय ऍसिड. काय ऍड करायचंय? ऍसिड. कोणता ऍसिड घेऊया? बघा C≡O R. C≡O ऍसिड घ्यायचंय आपल्याला. काय घ्यायचंय? ऍसिड. ऍसिड काय सांगितलं मी? C≡O. बरोबर. मग मी कसं लिहिणार? C≡O लिहिलं. C≡OH. फक्त मी काय केलं? इकडे राईट साईडला लिहिलं, इकडे लिहिताना काय लिहिलं? लेफ्ट. असं का लिहिलं? कारण मी इथे तुम्हाला इझिली दाखवू शकते की काय रिमूव्ह होत आहे. समजलं? काय रिमूव्ह होत आहे हे मी वॉटर इझिली दाखवू शकते, म्हणून मी लिहिताना काय केलं? OH इकडे न लिहिता काय केलं? या साईडला लिहिलं. समजलं? फक्त पण कळालं ना. C≡O आणि H असेल तर ते काय असतं? ऍसिड. सेम इथे सुद्धा सेम रिएजंट. C≡O R. C≡OH. फक्त ह्या साईडला लिहिलं. आणि याच्यातून सुद्धा तुम्हाला काय करायचंय? आपल्याला काय पाहिजे? इस्टर. काय फॉर्म करायचंय? इस्टर. ओके. ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. H+ म्हणजे ऍसिड. बघा सिंपल. R काय काढलं मी? R C≡O दिसतंय. R C≡O O R R C≡O O R. काय फॉर्म झालं? इस्टर आलं. आणि बाय प्रोडक्ट दिसतंय तुम्हाला बॉक्समध्ये, डायरेक्टली करून दाखवलंय. ठीक आहे. खालचं पण तसंच. कसं येणार? R C≡O O. तुम्ही असंही लिहू शकतात. तुम्हाला नाही असं वाटत येत की नाही टीचर आम्ही इकडूनच स्टार्ट करू, तिकडून स्टार्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. AR लिहा. बरोबर. त्याच्यानंतर O लिहा. बरोबर. C≡O R. असंही लिहू शकतो. याला पण तसंही लिहू शकतात. कुठूनही लिहा, काही प्रॉब्लेम नाही. कळालं? समजलं? काय फॉर्म झालं? इस्टर झालं. इस्टर आहे ना, अल्काइल किंवा अराइल ग्रुप. कार्बॉक्झिलिक याला कोणता ग्रुप म्हणतात? C≡O हा तुमचा कोणता ग्रुप आहे? कार्बॉक्झिलिक ग्रुप. आणि ह्या कार्बॉक्झिलिक ग्रुपला बोथ ऑफ द साइड R असेल किंवा अरोमॅटिक रिंग असेल वन साइड, तर ते काय असतं? इस्टर. ओके. वन साइड अल्काइल और अदर वन साइड अराइल ग्रुप अटॅच असेल तर ते इस्टर असतं, किंवा बोथ ऑफ द साइड अल्काइल ग्रुप असेल तरी ते इस्टर असतं, किंवा बोथ ऑफ द साइड अराइल ग्रुप अटॅच असेल तरी ते इस्टर असतं. पण कशाला अटॅच? कार्बॉक्झिलिक ग्रुपला. समजलं? इस्टर कसं ओळखायचं? कार्बॉक्झिलिक ग्रुप बघायचं. C≡O. दोघं साईडला जर R असेल, किंवा एका साईडला R आणि एका साईडला AR असेल, एका दोघं साईडला AR असेल तर ते काय असतं? इस्टर. ओळखायचे एकदम सिंपल आहे. C≡O लक्षात ठेवायचं, म्हणजे कार्बॉक्झिलिक ग्रुप. कार्बोनिल ग्रुप कसा असतो? C≡O फक्त. कळालं? C≡O. आणि इकडे जर H असेल तर अल्डिहाइड, आणि बोथ ऑफ द साइड R असेल तर कीटोन. समजलं? आता इतकंच लक्षात ठेवा कार्बॉक्झिलिक ग्रुपचं, ऍसिड आणि इस्टर. सेम आपण इथे रिएजंट ऍसिड घेतलेलं आहे. सेम रिॲक्शन 3rd आणि 4th इस्टरच फॉर्म करायचंय. सेम अल्कोहोल आणि फिनॉल पासून ROH. हे घेण्याच्या आधी एक एक्झाम्पल सांगते. आरच्या जागी तुम्ही मिथाइल अल्कोहोल घ्या, आणि ARच्या जागी तुम्ही बेन्झिन रिंग ड्रॉ करा आणि रिॲक्शन कंप्लीट करा. आधी प्रॅक्टिस, मग पुढच्या रिॲक्शन घ्या. काय करायचंय? आरच्या जागी तू एक अल्काइल ग्रुप टाक, तुला आवडेल तो अल्काइल ग्रुप टाक, मिथाइल टाक, इथाइल टाक, आणि मला प्रोडक्ट फॉर्म करून दाखव. समजलं? ARच्या जागी बेन्झिन रिंग घ्या म्हणजे फिनॉल, आणि प्रोडक्ट फॉर्म करून दाखव. चला करा. C6H5 लिहा, किंवा मग बेन्झिन रिंग ड्रॉ करा. समजलं? एक्झाम्पल. हे जनरल रिॲक्शन आहे. जनरल कशावरून आयडेंटिफाय होतं? आर आपण जनरल म्हणतो, कोणताही अल्काइल ग्रुप. कन्फर्म दाखवला का इथे कोणता आहे? मिथाइल आहे का, इथाइल आहे का, प्रोपाइल आहे? कळतंय? नाही, पण मी तुम्हाला इथे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दाखवायचंय
मी मिथाईल ग्रुप घेतलाय, मी इथाईल ग्रुप घेतलाय, मी प्रोपाईल ग्रुप घेतलाय. समजलं? कंप्लीट करा. ARच्या जागी काय घेणार? C6H5 घे फक्त. करा किंवा मग असं करा. फिनॉल तुम्हाला ड्रॉ नाही करता येत काय? असं किंवा असं झालं. हे AR असतं, कळालं आता? हे ॲरोमॅटिक रिंग शॉर्टकट लिहिलंय AR. हे दोघं पण फिनॉल आहेत. हे तिघं पण यांचं नाव काय आहे? फिनॉल. तुम्ही यालाही फिनॉल म्हणू शकता, यालाही आणि याला. कळालं ना? अशा तिघ पद्धतीने आपण ड्रॉ करू शकतो. थर्ड आणि फोर्थ रिॲक्शन बघा. सेम अल्कोहोल घेऊ ROH प्लस फिनॉल घेऊ. फिनॉल म्हणजे बेन्झीन रिंगला अटॅच OH ग्रुप आणि अल्काइल ग्रुपला अटॅच OH असेल तर अल्कोहोल. त्याच्यामध्ये आपण काय ऍड करत होतो? रिएजंट ऍसिड. काय यूज केलं? ऍसिड. याच्यामध्ये आपल्याला काय यूज करायचंय? अनहायड्राइड. आता अनहायड्राइड म्हणजे काय असतं आधी ते माहिती. टीचर आम्ही लक्षात कसं ठेवायचं की हे अनहायड्राइड आहे? सिंपल सांगते. अनहायड्राइड लक्षात ठेवायला RC डबल बॉन्ड OH. हे काय आहे मला ते सांगा बरं आधी. हे काय ड्रॉ केलंय मी? कोण सांगतं? ऍसिड आहे. हे ओळखता आलं? C डबल बॉन्ड OO एका साईडला यायचे म्हणजे ऍसिड. हे स्ट्रक्चर सेम इथे काढले. याच्यामधून अनहायड्राइड म्हणजे काय? विदाउट वॉटर. विथ वॉटर का? अनहायड्राइड म्हणजे ड्राय जे असतं विदाउट वॉटर. म्हणजे मला याच्यातून काय करावं लागेल? वॉटर रिमूव्ह करावं लागेल. ठीक आहे. वॉटर रिमूव्ह करायला मला काय लागणार? सपोज कोणताही एक ऑक्सिजन ठेवलं तरी चालेल, H आणि OH. याचा फॉर्म्युला कसा तयार होणार? RC डबल बॉन्ड O बरोबर C डबल बॉन्ड O. इकडून लिहाल ना असं. आणि R सॉरी हां RC डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O आणि R. याला शॉर्टकट हे दोघं सेम आहे. सेम आहे की नाही? याला आपण काय लिहू शकतो? RCO लिहू शकतो. अजून शॉर्टकट किती वेळा आहे RCO? ट्वाइस करू शकतो. ऑक्सिजन. समजलं? कशा कशा पद्धतीने लिहू शकतो याला? काय लक्षात ठेवायचंय? ऍसिड. ऍसिड मधून काय रिमूव्ह करायचंय? वॉटर. वॉटर रिमूव्ह केल्यावर काय फॉर्म होत आहे? ऍसिड अनहायड्राइड. काय म्हणतात त्याला? ऍसिड अनहायड्राइड. अनहायड्राइड मीन्स व्हॉट? विदाउट वॉटर. तर वॉटर रिमूव्ह केलं बरोबर आहे. ठीक आहे. आपण त्या पद्धतीनेच लिहू RC डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O R. बरोबर. याला शॉर्टकटही लिहू शकतात RCO ट्वाइस करून ऑक्सिजन. आपल्याला काय पाहिजे? काय पाहिजे? इस्टर पाहिजे. कसं काय फॉर्म होणार इस्टर? इस्टरसाठी काय हवंय आपल्याला? R पाहिजे, C डबल बॉन्ड O पाहिजे बरोबर, O पाहिजे बरोबर आणि आता काय उरले बघा प्रोडक्ट मध्ये. प्रोडक्ट झाला फॉर्म इस्टर RC डबल बॉन्ड O R OH आणि इकडे काय आहे RC डबल बॉन्ड O आणि RC डबल बॉन्ड O. हा पण O गेलाय ना, O आणि R म्हणजे इकडे OH उरलाय म्हणजे RC डबल बॉन्ड OH म्हणजे ऍसिड. काय फॉर्म झालं? इस्टर अँड ऍसिड. राईट. सेकंड रिएक्शन 4 इथे केली आहे. सेम ऍसिड अनहायड्राइड ऍड करा. हे काय आहे तुमचं? ऍसिड अनहायड्राइड. काय शिकवलं मी आधी तुम्हाला? ऍसिड अनहायड्राइडचं स्ट्रक्चर कसं लर्न करायचं ते इम्पॉर्टंट आहे. ते समजलं तर पुढचं सिंपल आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याला इस्टर फॉर्म करायचं आहे. RC डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O R इस्टर फॉर्म करायचंय. तर इस्टरसाठी काय काय असतं? RC डबल बॉन्ड O कळतंय? O आणि काय लागणार आहे आपल्याला? आता ॲरोमॅटिक रिंग घ्यावी लागेल. काय घ्यावं लागेल? ॲरोमॅटिक. उरलेला प्रोडक्ट हा RC डबल बॉन्ड OH जे हे सुद्धा तुमचं ऍसिड फॉर्म झालं आणि हे काय फॉर्म झालं? इस्टर. आणि हे काय आहे? ऍसिड अनहायड्राइड. ठीक आहे. ऍसिड अनहायड्राइड साठी इथे मी तुम्हाला लिहून देते कसं लक्षात ठेवायचं.
सी डबल बॉन्ड ओ ओ एच, हे बेसिक आहे ऍसिड. ओके, हे असं ड्रॉ करायचं आणि याच्यामधून वॉटर रिमूव्ह करायचं. काय करायचं, म्हणजे वॉटर काय होणार, रिमूव्ह होणार, असं लक्षात ठेवण्यासाठी. आणि मग उरलेला प्रोडक्ट सी डबल बॉन्ड ओ ओ सी डबल बॉन्ड ओ आणि आर, असा प्रोडक्ट. आता आपण ऍसिड अनहायड्राइड सोबत केलं. बघा आपण काय केलं, पुन्हा एकदा रिवाइज करते. आपण अल्कोहोल घेतोय, फिनॉल घेतोय. अल्कोहोल आणि फिनॉल सोबत आपण फर्स्ट काय अटॅच केलं, ऍसिड अटॅच केलं, बरोबर आहे, आणि इस्टर फॉर्म केलं. सेकंड मध्ये पण आपण अल्कोहोल आणि फिनॉल घेतलं, त्याच्यामध्ये ऍसिड अनहायड्राइड यूज केलं, त्याच्यापासूनही आपण इस्टर फॉर्म केलं. समजलं. आता आपल्याला काय करायचंय, पुन्हा इस्टरच फॉर्म करायचंय, पण अल्कोहोल आणि फिनॉलच घेऊन, अल्कोहोल आणि फिनॉलच घेऊन. फक्त त्याच्यामध्ये आता असाइल क्लोराइड यूज करायचंय, सॉरी ऍसिड क्लोराइड यूज करायचंय. काय, ऍक्च्युली तिथे ऍसिड क्लोराइड लिहिलंय, असाइल क्लोराइड पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे, काय ऍड करायचंय, ऍसिड क्लोराइड किंवा असाइल क्लोराइड ऍक्च्युली. ठीक आहे, म्हणजे फक्त तुमचं इथे चेंज होईल, इथे चेंज होईल बघा. ठीक आहे, आता ऍसिड क्लोराइड, असाइल क्लोराइड ऍक्च्युली ते सी डबल बॉन्ड ओ आणि आर, आणि इथे आपण अटॅच करू Cl. ठीक आहे, सेम रिॲक्शन. आता ऍसिड क्लोराइड कसं लक्षात ठेवायचं, असाइल क्लोराइड, तर मी सांगितलं होतं तुम्हाला, सी डबल बॉन्ड ओ एच. काय माहिती पाहिजे तुम्हाला, हे अल्डिहाइड आहे. काय आहे, अल्डिहाइड. सी डबल बॉन्ड ओ, एकच ओ असेल तर तो अल्डिहाइड असतो, आणि एका साईडला एच असेल तर. आयडेंटिफाय कसं करायचं, सी डबल बॉन्ड ओ, एकच ओ आहे आणि एच असेल तर ते अल्डिहाइड. अल्डिहाइडचा एच रिप्लेस करा आणि Cl टाका. काय येणार, असाइल क्लोराइड. ते आपण इथे अटॅच केलं, आर सी डबल बॉन्ड ओ Cl आहे. सेम इथे सुद्धा तसंच करूया. हे इकडे का लिहिते, आपल्याला इझिली कळतं की याच्यातून काय बाहेर जाणार. समजलं. सेम रिॲक्शन, इथे सी डबल बॉन्ड ओ आर, आणि इकडे काय येणार तुमचं, हे याला काय म्हणायचं, ऍसिड क्लोराइड लिहिलंय त्यांनी, असाइल क्लोराइड येते. ठीक आहे, जे नाव लिहिले तेच लिहू आपण. ठीक आहे, प्रोडक्ट बघा कसा येणार, आर, हा आर, लक्ष द्या, सी डबल बॉन्ड ओ सी डबल बॉन्ड ओ दिसला, ओ आर आला इस्टर फॉर्म. यस नो, फक्त इथे काय येणार आता, बाय प्रोडक्ट काय येणार तुमचा, बोला. येस, इस्टरच फॉर्म करायचंय, आर सी डबल बॉन्ड ओ. लक्ष द्या सगळ्यांनी, नंतर कळणार नाही. याच्यातूनही हे बाहेर जाणार, ओ, आणि इथे काय येणार, अरोमॅटिक. झालं इस्टर. लास्टला प्रोडक्ट काय येणार, फक्त ऍसिडच्या ऐवजी काय येणार, बाय प्रोडक्ट. ते ऍसिड होतं, हे हायड्रोक्लोरिक, हा ऍसिडच होतं. हो, फक्त ऍसिड, वेगवेगळे ऍसिड आहे. ठीक आहे, ही सुद्धा रिॲक्शन तुमची रिव्हर्सिबल आहे का, मला बघू द्या एकदा. नाही, एकच साईडला आहे. आणि पिरिडिन, याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, पिरिडिन. ओके, याच्यामध्ये पण काय प्रेझेंट आहे, कॅटॅलिस्ट पिरिडिन. ऍसिड, ऍसिड आहे म्हणजे बेन्झिन रिंग मध्ये काय अटॅच असेल, एक ऍसिड, बेन्झोइक ऍसिड. आणि ऑर्थो पोझिशनला जर OH ग्रुप अटॅच असेल तर ते काय असतं तुमचं, सॅलिसिलिक ऍसिड. प्लस काय यूज करायचंय, सॅलिसिलिक ऍसिड मध्ये ऍसिड अनहायड्राइड. काय यूज करायचंय, ऍसिड अनहायड्राइड. शिकवलंय ऍसिड अनहायड्राइड कसं लक्षात ठेवायला सांगितलंय, बोला. आर सी डबल बॉन्ड ओ ओ, आणि हे स्ट्रक्चर पुन्हा कॉपी केलं तरी चालेल. हॅलो, ठीक आहे. काय पाहिजे, इस्टर. काय असतं इस्टर मध्ये सांगा, हा जो बेन्झोइक ऍसिड आहे तो तसंच्या तसा ड्रॉ करा, त्याला काहीच नाही हलवायचं. काय केलं मी, हा ग्रुप जसाच्या तसा ठेवला. आता त्यांनी काय केलं, इथे आरच्या जागी, ठीक आहे आपण आर घेतलाय, इथे त्यांनी मिथाइल ग्रुप घेतलाय, आणि इथे पण त्यांनी मिथाइल ग्रुप घेतला. ठीक आहे, आता काय होणार, हा ओ आहे तो तसाच ठेवला. लक्ष द्या, एच ला रिप्लेस केलं. काय केलं, एच ला रिप्लेस केलं. आणि इथे मला सांगा, मला जर इस्टर सारखा ग्रुप फॉर्म करायचे तर मला काय अटॅच करावं लागेल, इथे सी डबल बॉन्ड ओ आणि CH3, सी डबल बॉन्ड ओ CH3, बरोबर. तर उरलेला प्रोडक्ट काय मला सांगा, हा जर गेला तर उरलेला प्रोडक्ट काय, CH3, सी डबल बॉन्ड ओ ओ आणि
काय नाव येणार, 2 कार्बन म्हणजे काय असतं, ऍसिटिक ऍसिड. 1 कार्बन म्हणजे फॉर्मिक ऍसिड. 2 कार्बन मीन्स ऍसिटिक ऍसिड. 2च लक्षात ठेवा सध्या. काय फॉर्म झालं तर याला काय म्हणतात, ऍस्पिरिन. हे जे स्ट्रक्चर ड्रॉ केलं याला काय म्हणतात, ऍस्पिरिन. कसलं स्ट्रक्चर ड्रॉ केलं, ऍस्पिरिन. याचा क्वेश्चन येतो, प्रिपरेशन ऑफ ऍस्पिरिन युझिंग ऍसिड अनहायड्राइड. कसा क्वेश्चन येतो, प्रिपरेशन ऑफ ऍस्पिरिन. मग तुम्हाला हे ऍस्पिरिन, ऍस्पिरिन म्हणजे काय बघा ना, सिंपल आहे. सी डबल बॉन्ड ओ ओ, म्हणजे इस्टरचं स्ट्रक्चर आहे की नाही, इस्टरच ड्रॉ करायचंय तुम्हाला ऑर्थो पोझिशनला. कळलं ना. सिंपल रिॲक्शन्स हे 5 मिनिटात होतील बघा. रिॲक्शन्स ऑफ फिनॉल. ठीक आहे. फर्स्ट आहे हॅलोजनेशन. आपण नावं लिहून घेऊ आधी. हॅलोजनेशन ऑफ फिनॉल म्हणजे हॅलोजनेशन. हॅलोजनेशन म्हणजे काय ऍड करायचंय आपल्याला, बोला पटपट. एकतर Br2 किंवा Cr2. सेकंड रिॲक्शन आहे सल्फोनेशन ऑफ फिनॉल. सल्फोनेशन म्हणजे काय असतं, H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. त्याला कसं लिहू शकतो आपण, OSO3H. आणि थर्ड रिॲक्शन आहे नायट्रेशन. नायट्रेशन म्हणजेच काय, HNO3. त्याला कसं लिहू शकतो, ठीक आहे. आता रिॲक्शन्स ऑफ फिनॉल आहे म्हणजे मला काय घ्यावं लागेल आधी, फिनॉल. ठीक आहे. सगळ्यांना समजलं ना कुठे घेतोय आपण, टेक्स्टबुक मध्ये. कोणाला डाऊट्स, हॅलोजनेशन काय ऍड करायचं, ठीक आहे. Br2 ऍड करूया. टेक्स्टबुक मध्ये Br2 दिलेलं आहे. आता हॅलोजन ग्रुप कोणत्या कोणत्या पोझिशनला आपण अटॅच करू शकतो, तर ऑर्थो आणि पॅरा. मग ऑर्थो पोझिशन किती आहेत, 2, आणि पॅरा पोझिशन 1. म्हणजे मग टोटल किती Br आपल्याला लागतील, Br आपले हायड्रोजन सोबत जातील. रिॲक्शन्स बघा कशी आहे ना, लक्ष द्या. हा फिनॉल जसाच्या तसा मी ड्रॉ केला. Br बघा, ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन सांगितलंय. ठीक आहे. किती Br अटॅच झाले, 3. आता जिथून तुम्ही इथे Br अटॅच करता याच्यातून काय बाहेर येईल, जेव्हा Br जाईल तेव्हा हायड्रोजन. किती हायड्रोजन बाहेर येणार, 1 2 3. 3 हायड्रोजन सोबत किती Br अटॅच होतील, 3 हायड्रोजन सोबत किती Br जातील, 3. टोटल किती Br झाले आपले, 3 आणि हे 3. 3 Br2, 3 2 चा 6. समजलं, 6 कसं आले, 6 Br. समजले, बॅलन्सिंग समजली, यस नो समजली. हे H कुठून आले कळालं का, जिथे आपण एखादी वस्तू टाकतोय तिथून एखादी वस्तू काढावी लागेल तेव्हा ती वस्तू जाते. मग तसं इथून आपण काय H ला रिप्लेस करतो आणि त्याच्या जागी काय सबस्टिट्यूट करतोय, Br. मग आपण 3 Br सबस्टिट्यूट केले तर किती बाहेर येतील हायड्रोजन, 3. समजलं. सेकंड रिॲक्शन बघा, सल्फोनेशन ऑफ फिनॉल. याच्यात पण सेम, OSO3H 2 टाइम्स. इथे 2 वेगवेगळे टेम्परेचर दिलेले आहेत, एक 293 केल्विन वर आणि एक 373 केल्विन वर. असं का दिलंय, कारण टेम्परेचर का वेगळं दिलंय, हा 2 पोझिशन आहेत, एक ऑर्थो पोझिशन आणि एक पॅरा पोझिशन. वेगवेगळ्या टेम्परेचर, 293 केल्विन, 373, 293 केल्विन आणि 373 केल्विन. जसं आहे तसं आधी लिहून घ्यायचंय. जे 293 केल्विन वर दिलंय, आपण 293 केल्विन वरतीच लिहिले, तिथे तुम्ही ऑर्थो पोझिशनला अटॅच कराल. बघा काय अटॅच कराल, SO3H. आणि SO3H इथे कुठे अटॅच कराल तुम्ही, पॅरा पोझिशनला. ठीक आहे. याचं पण सेम आहे, नायट्रेशन काय कराल, प्लस NO2 कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड
बेन्झिन आणि सपोज मी इथे नायट्रो ग्रुप अटॅच केले, NO2, बरोबर. आता इथे मी 3 NO2 ऍड केले, 3 हायड्रोजन बाहेर येणार, 3 हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन, बरोबर. किती झाले? 3 NO2, म्हणजे एक मिनिट, मला इथे सपोज मी इथे 3 बॅलन्सिंग केले, 3 NO2 बाहेर गेले तर 3HO, 3 ऑक्सिजन आणि टोटल हायड्रोजन बघा 1 2 3 आणि 3 6, म्हणजे इथे किती येणार तुमचं 3H2. कळालं का 3H2 कसं आलं? हे 3 हायड्रोजन, राईट, हे 3 हायड्रोजन आणि हे 3 हायड्रोजन, टोटल 6 हायड्रोजन होतात, म्हणून 3H2 आणि 3 ऑक्सिजन. याला काय म्हणतात? त्याला याला क्वेश्चन असा नाहीये, त्याचा क्वेश्चन कसा येतो? पिक्रिक ऍसिड. काय म्हटलं जातं याला? पिक्रिक ऍसिड. प्रिपरेशन ऑफ पिक्रिक ऍसिड. 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल, याचं नाव काय येणार? 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. आणि याला सेकंड नेम काय? 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. आणि याला दुसरं नाव आहे पिक्रिक ऍसिड. याला काय म्हणतात? पिक्रिक ऍसिड. आणि एक सिंपल रिॲक्शन अजून तुम्ही करू शकता, एक ऑर्थो पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच करू शकतात आणि एक पॅरा पोझिशनला. चला ती पण कंप्लीट करा. नायट्रेशनची सेम फिनॉल घ्या प्लस NO2 अटॅच करा, ठीक आहे. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, 2 बेन्झिन ड्रॉ करा, ठीक आहे. हा फिनॉल, हा फिनॉल, एक OH ग्रुप तुमचा कुठे अटॅच होईल? एक NO2 ग्रुप अटॅच टू द ऑर्थो पोझिशन and 1 NO2 group attached to the para position. त्याला काय म्हणणार? याला ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल.